नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या आपल्या लेक्चरचा अजेंडा आहे की तुमच्या कंबाईन एक्झामसाठी कशा टिप्स आपण यूज करू शकतो जेणेकरून तुम्हाला चांगला स्कोर करता येईल या एक्झाममध्ये. तर याच्यामध्ये एक्झाम टिप्स असतील, त्याचबरोबर तुमचा अटेम्प्ट कसा वाढवता येईल तुम्हाला एक्झाममध्ये ते पण थोडेसे पॉईंट्स त्याच्यासाठी मेन्शन केलेले आहेत. त्याचबरोबर टाईम मॅनेजमेंट तुम्ही कसं आखायचं आहे, नियोजन कसं आखायचं आहे, त्या 60 मिनिटांचं नियोजन अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण ते तुमचा बराच महिन्यांची मेहनत डिसाईड करणार आहेत. ओके, म्हणजे आपल्या या चॅनलला तरी ॲटलिस्ट आता 8-1 महिने झालेले आहेत आणि आपला जो कॉन्टॅक्ट आहे हा जवळपास 8 महिन्यांपासूनचा आहे. तर त्या नात्याने मी तुम्हाला असं बऱ्याचशा गोष्टी सांगू शकतो याच्यातून की तुमचा अटेम्प्ट तुम्हाला वाढवता येईल आणि ह्या ज्या 1 तासाचा वेळ आहे हा तुम्हाला प्रॉपर यूज करता येईल. ओके, त्यानंतर या 6 दिवसांमध्ये तुम्हाला आता काय करायचं आहे नेमकं, आणि तुम्हाला जे प्रेशर आलेलं आहे सध्या, तुम्हाला खूप जास्त प्रेशर असणार आहे कारण तुमची पूर्ण वर्षभराची मेहनत असणार आहे याच्यामध्ये आणि हे 60 मिनिटं ते ठरवतील. त्याच्यामुळे या प्रेशरपासून कसं आपण ओव्हरकम होऊ, म्हणजे हे प्रेशर आपण थोडंसं रिलीज कसं करायचं हे पण या लेक्चरमध्ये थोडक्यात सांगितलेलं असेल. ओके, तर आता ज्या महत्त्वाच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जे काही फॅक्टर्स असतात किंवा काही टिप्स असतात, तर एकूण 5 अशा महत्त्वाचे की फॅक्टर्स आहेत जे की आपण फॉलो करायलाच पाहिजेत एक्झामच्या वेळेत. ओके, तर ते कुठले कुठले? तुमची रीडिंग स्पीड, तर हे एक महत्त्वाचा फॅक्टर आहे तुमच्या एक्झामसाठी. रीडिंग स्पीड हा तुमचा जास्त असलाच पाहिजे. तुमचा रीडिंग स्पीड हा एकदम म्हणजे पर मिनिट तुमचे 2 क्वेश्चन वाचून झाले पाहिजेत. ओके, म्हणजे अशा प्रकारचा तुमचा रीडिंग स्पीड पाहिजेच, कारण त्या रीडिंग स्पीडमध्ये तुम्हाला रीडिंग तर करायचंच आहे, त्यासोबत तुम्हाला अंडरस्टँड सुद्धा करायचं आहे क्वेश्चन. ओके, मग त्याच्यामुळे तुमचा रीडिंग स्पीड जेवढा वाढवता येईल तेवढा वाढवा. एक्झामच्या आधी जे तुमच्याकडं वेळ असतो, जो ते आधी आपल्याला 15-20 मिनिटं आधीच एक्झाम सेंटरमध्ये सोडतात. मग त्याच्यानंतर जे जे तुम्हाला वाचायला समोर भेटेल त्या आन्सर कीच्या पाठीमागची साईड, पुढची साईड, किंवा आपल्या ज्या क्वेश्चन पेपरच्या पाठीमागची आणि पुढची साईड, ते सगळं ॲज इट इज वर्ड टू वर्ड वाचा. रिपीट अँड रिपीट वाचा, म्हणजे तुमच्या डोळ्यांना थोडीशी ती वाचण्याची पण हॅबिट होऊन जाईल. म्हणजे एक्झाममध्ये डायरेक्ट तुम्ही ज्यावेळेस पेपर सुरू करणार आहे सॉल्व्ह करायला, त्यावेळेस तुमचा रीडिंग स्पीड एकदम फास्ट राहील. ओके, कारण तो थोडासा वॉर्मअप असल्यासारखा राहील तुमच्या डोळ्यांसाठी. तर ते रीडिंग स्पीड तुम्ही व्यवस्थित मॅनेज करायचा एक्झाममध्ये, तो एक महत्त्वाचा फॅक्टर असतो आणि तोच तुमचा अटेम्प्ट किती होणार आहे फायनली हा डिसाईड करणारा फॅक्टर आहे. ओके, रीडिंग स्पीड कमी असेल तर ऑब्व्हियसली पेपर सुद्धा तुमचा पूर्ण वाचून नाही होणार. जर रीडिंग स्पीड जास्त असेल, अंडरस्टँडिंग तुमचं चांगलं होत असेल, तर नक्कीच सगळा पेपर वाचून तुमच्याकडे वेळ पण शिल्लक राहील. ओके, तर रीडिंग स्पीडवरती थोडासा भर द्या या 6 दिवसांमध्ये. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, तो म्हणजे एका क्वेश्चनवरती 2 मिनिटापेक्षा जास्त वेस्ट करू नका. ओके, वेस्ट करणं म्हणजे काय असतं, तर एक प्रश्न आपल्याला पहिल्या रिडिंगमध्ये समजलेला नाही आहे किंवा आपल्याला तो टॉपिकच आपण अभ्यासलेला नाही आहे, तर आपण काय करणार की परत तोच क्वेश्चन दुसऱ्यांदा वाचायचा, परत नाही समजला परत तिसऱ्यांदा वाचायचा. मग यांनी काय होतं की आपण फक्त आपल्या मनाची समजूत घालतोय की मी प्रयत्न करतोय, बट बी ऑनेस्ट इन एक्झाम. डायरेक्टली हे काय करायची गरजच नाही आहे. जर तुम्हाला माहिती आहे मी तो टॉपिक केलेलाच नाही आहे, तर का आपण त्याला वेळ घालवायचा. ओके, हे जर तुम्ही 2 मिनिटं वाचवले तर पुढचे तुमचे 2 क्वेश्चन अटेम्प्ट होऊ शकतात. त्याच्यामुळं एका क्वेश्चनवरती 2 मिनिटापेक्षा जास्त, 2 मिनिटं खूप जास्त होतात ॲक्च्युली, कारण 60च मिनिटाचा तुमच्याकडे वेळ आहे. प्रत्येक क्वेश्चनला जर तुम्ही असे 2-2 मिनिटं द्याल तर फक्त 30च क्वेश्चन अटेम्प्ट होतील. ओके, त्याच्यामुळं 2 मिनिटं पण खूप जास्त आहे. मात्र मोठे जे 4-5 लायनर क्वेश्चन असतात ते वाचताना डायरेक्टली ऑप्शनमधून सुरुवात करा तुम्ही कधी पण. म्हणजेच एखाद्या प्रश्नामध्ये जर एक 3-4 लायनर प्रश्न आहे, वर्णन केलं एखाद्या व्यक्तीचं, एका समाजसुधारकाचं, तर ते खालचे पॉईंट तुम्ही वाचा. म्हणजे तुमच्या ओळखीचे समाजसुधारक आहेत का ते, म्हणजे ऑप्शनवरून तुम्हाला कळेल की आपण यांच्याबद्दल वाचलंय का. असे जर समजा 4 नावं असतील ज्या समाजसुधारकांबद्दल तुम्हाला माहितीच नाहीये, तर वरचे त्याच्या संबंधित 5 वाक्य वाचून काय फायदा आहे तुमचा. ओके, त्याच्यामुळं हे टिप्स व्यवस्थित फॉलो करा. त्याच्यानंतर एक तिसरा की फॅक्टर आहे, तो म्हणजे तुमचा ऑप्शन कसे तुम्ही रीड करताय, जो आपण याच्यामध्येच कव्हर केला. तर रीड ऑप्शन्स केअरफुली हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, कारण ऑप्शनच आपल्याला कन्फ्यूज करणारे असतात. आपल्याला क्वेश्चनमध्ये जे वरती 3-4 लाईनर क्वेश्चन असतो त्याच्यामध्ये ते 3-4 लाईन एवढा प्रॉब्लेम क्रिएट करत नाहीत, पण ऑप्शन जास्त क्रिएट करतात प्रॉब्लेम. त्याच्यामुळे ऑप्शन व्यवस्थित वाचायचे. ऑप्शनमध्ये कारण आपल्याला इथं सर्कल करायचं आहे, तुम्हाला तुमचं जे आन्सर आहे हे तुम्ही चेंज करू शकणार नाहीये. त्याच्यामुळे व्यवस्थित सगळे ऑप्शन वाचायचे आणि मगच प्रॉपर आन्सर द्यायचं. ओके, चौथा एक महत्त्वाचा की फॅक्टर आहे, तो म्हणजे तुम्ही ज्यावेळेस पेपर सॉल्व्ह करताय त्यावेळेस तुमचा जो स्कोरिंग टॉपिक आहे, जो तुमचा स्कोरिंग विषय आहे, तो पहिल्यांदा घ्या.
जसं की बऱ्याच जणांचा सीसॅट हा स्कोरिंग असतो, तसं काही जण सीसॅट पासून सुरुवात करतात. काही जणांचा करंट अफेअर हा एक स्कोरिंग टॉपिक आहे, एक 17-18 प्रश्न येतात त्याच्यावरती, तर करंट अफेअर तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर काही जणांचा पॉलिटी असेल. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला माहिती पाहिजे की स्कोरिंग टॉपिक कुठला आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही तो पहिल्यांदा घ्या आणि त्याच्यावरती ॲक्युरेटपणे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करा. ओके, आणि पाचवा आणि महत्त्वाचा की फॅक्टर आहे तो म्हणजे स्वतःकडं 5 मिनिटं शिल्लक ठेवा. कीप 5 मिनिट्स विथ यू. म्हणजे काय, तर 60 मिनिटाचा जरी पेपर असेल तरी तो तुम्ही 55 मिनिटाचा आहे असं कन्सिडर करून क्वेश्चन पेपर अटेम्प्ट करा. एक 5 मिनिटं स्वतःकडे पेपर रिवाईज करायला द्या. म्हणजे तुमचा समजा जर एखादा सोपा प्रश्न मिस झाला असेल तर तो अटेम्प्ट करता येईल त्या 5 मिनिटामध्ये. ओके, तर हे जे महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत हे व्यवस्थित लक्षात ठेवा आणि हे थोडेसे ट्राय करा. जर रीडिंग स्पीड इम्प्रूव्ह केला तर तुमचा अटेम्प्ट हा नक्की वाढणार आहे. आता आपण हे जे तुमचे 100 क्वेश्चन्स आहेत आणि या 60च मिनिटामध्ये तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत, तर तुमचा अटेम्प्ट किंवा तुमचा एक्झाम टाईममध्ये टाईम मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे तर हे आपण बघू. म्हणजेच हाऊ टू अटेम्प्ट युअर पेपर, क्वेश्चन पेपर तुम्ही अटेम्प्ट कसा केला पाहिजे. तर आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक एक्झाममध्ये असंच केलेलं आहे की 3 राऊंडमध्ये आपण पेपरला डिवाइड केलं होतं. मात्र या पेपरसाठी थोडंसं काहीतरी वेगळं आहे. तर 3 राऊंड तर आहेतच, त्याचबरोबर एक लास्ट राऊंड सुद्धा तुम्हाला ठेवायचा आहे. आपण ओळीने बघू सगळे. फर्स्ट राऊंड हा तुम्ही 30 मिनिटाचा द्यायचा. आपण आधीच्या एक्झाम्समध्ये याला थोडा कमी वेळ देत होतो, मात्र यावेळेस मात्र असं करा की पहिल्या राऊंडसाठी अर्धा वेळ तुमचा द्या. म्हणजे एक्झाम ड्युरेशन 1 अवरचं आहे, तो 30 मिनिट्स तुम्ही या फर्स्ट राऊंडसाठी द्या. तसं का, तर जे तुमचे मोस्ट प्रेफर्ड असे टॉपिक आहेत हे सगळेचे सगळे तुम्ही अटेम्प्ट करा. ओके, म्हणजे तुम्ही काय प्रिपेअर केलंय आणि तुमचा प्रेफरन्स कुठल्या टॉपिकला आहे हे सगळेच्या सगळे या 30 मिनिटामध्ये करा. यावेळेस मी असं सांगणार नाहीये तुम्हाला की तुम्ही करंट अफेअरच करा किंवा सीसॅटच सॉल्व्ह करा, कारण बऱ्याच जणांचे ते प्रत्येकाचे वेगवेगळ्या क्वालिटीज असतात. प्रत्येक जण कशा ना कशामध्ये एक्सपर्ट असतोच. बरेच जण जर सीसॅटमध्ये एक्सपर्ट असतील तर असे विद्यार्थी आहेत जे की जॉग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमिक्स 100% करेक्ट अटेम्प्ट करतात ते. ओके, मग त्याच्यामुळे तुमचा एक जो स्ट्रॉंग पॉईंट आहे, तुम्ही कशाला जास्त प्रिपरेशनला वेळ दिलाय, जास्त प्रिपरेशन केलेलं आहे चांगल्या पद्धतीने, ते पूर्ण अर्धा तास त्याच्यासाठी द्या. आणि याच्यामध्ये एक मॅक्झिमम तुमचे जे येणारे प्रश्न असतात, मग जर तुम्ही अभ्यास केला असेल तर 45% क्वेश्चन्स जे आहेत किंवा 45% जो पेपर आहे हा तुमच्या ओळखीचा असतोच. ओके, आणि पेपर जर सोपा आला तर हे पर्सेंटेज वाढणारच आहे. त्याच्यामुळे या 30 मिनिटामध्ये तुमचे ॲटलिस्ट 45 क्वेश्चन अटेम्प्ट झाले पाहिजेत जे तुम्हाला येतात, जे तुमचा प्रेफरन्स आहे. ओके, तर अशा पद्धतीने राऊंड 1 युटिलाइज करा. राऊंड 2 मध्ये काय करायचं आहे, तुम्ही ज्यावेळेस राऊंड 1 मध्येच बघताय कुठला क्वेश्चन येत नाहीये तर न येणाऱ्या क्वेश्चनला ज्यावेळेस तुम्ही सर्कल कराल, त्याच्यानंतर राऊंड 2 मध्ये ते जे लेंदी वाटत होते तुम्हाला वाचायसाठी किंवा थोडेसे लेंदीच होते असे क्वेश्चन सगळेच्या सगळे या 15 मिनिटामध्ये कव्हर करायचे राऊंड 2 मध्ये. म्हणजे तुम्हाला जे लेंदी वाटले, एक 4 लाईनर आहेत, तर तुम्हाला थोडासा वाटलं की आपण याला नंतर वेळ देऊ, तर असे पटापट एकदम 15 मिनिटामध्ये ते लेंदी क्वेश्चन अटेम्प्ट करा. असे जास्त क्वेश्चन नसतील, तुम्ही एक 5 ते 7 क्वेश्चन पकडून चाला की जे असे तुम्ही सोडून दिलेत फर्स्ट राऊंडमधून, तर ते तुम्ही या सेकंड राऊंडमध्ये अटेम्प्ट करा. एक 10 क्वेश्चन जरी अटेम्प्ट झाले या 15 मिनिटामध्ये तरी खूप आहे. एकूण तुमची इथं आत्तापर्यंत 55 क्वेश्चन अटेम्प्ट झालेलेच आहेत मिनिमम. त्यानंतर आता तुमच्याकडे टोटल 15 मिनिटं शिल्लक आहेत. पेपर 60 मिनिटाचा आहे, 45 मिनिटं ऑलरेडी झालेत. आणि लास्टच्या या 15 मिनिटातले 2 सेक्शन करा. 10 मिनिटाचं एक युटिलाइज करू आपण. तर तिसरा राऊंड हा 10 मिनिटाचा असेल आणि त्याच्यामध्ये जे तुम्ही कन्फ्युज्ड असे क्वेश्चन्स होते त्याच्यावरती ट्राय करा. मी फक्त म्हणतोय की ट्राय करा, अटेम्प्ट करा असं म्हणत नाहीये. तुम्ही ज्या क्वेश्चन्समध्ये, ज्या ऑप्शन्समध्ये कन्फ्यूज होता या क्वेश्चनला थोडंसं ट्राय करा. मग त्याच्यामध्ये समजा जर तुम्ही 10 क्वेश्चनमध्ये कन्फ्यूज असाल तर 10च्या 10 बिलकुल सॉल्व्ह नका करू, कारण थोडासा रिस्क फॅक्टर पण मॅटर करणार आहे. त्याच्यामुळं एक 5 ते 6 क्वेश्चन या 10 मिनिटामध्ये अटेम्प्ट करा. ओके, मग तुमचे जवळपास 60+ अटेम्प्ट इथंच झालेले आहे ऑलरेडी. मग आता जे तुमचे लास्टचे 5 मिनिटं शिल्लक आहेत याच्यामध्ये तुम्ही फक्त पेपर ओव्हरलुक करा. पटपट फक्त पेजेस पलटायचेत आणि जो क्वेश्चन जर एखादा तुमच्याकडून मिस झाला असेल तर तो तुम्ही ती अटेम्प्ट करू शकता. आणि हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनला एकच मार्क मिळणार आहे. त्याच्यामुळं जर तुमच्याकडे 2 चॉईस असतील, तुमचे 2 येणारे क्वेश्चन असतील, एक असेल सीसॅटचा क्वेश्चन आहे, लेंदी क्वेश्चन आहे, आणि एक छोटासा एक सिम्पल क्वेश्चन आहे, तर त्या सिम्पल क्वेश्चनला अटेम्प्ट करा. ओके, कारण तुम्हाला एकच मार्क मिळणार आहे कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह केला तर. त्याच्यामुळे हे जे 5 मिनिटं आहेत याच्यामध्ये जे तुम्हाला क्विकली असे जमतील असे क्वेश्चन्स असतील तर हे अटेम्प्ट करा. ओके, तर अशा पद्धतीने 60 मिनिटाचं युटिलायझेशन करा. आता आपण तुमच्या एक्झामपर्यंत आता जवळपास एक 6 दिवस राहिले असतील. 6व्या दिवशी तुमचा पेपर आहे.
तर या 5 दिवसांमध्ये तुम्ही काय करायचं आहे घरी, तर हे आपण बघू. तर टिल एक्झाम डेट अभ्यास करायचा नाहीये. ओके, म्हणजे एक्झामला जाईपर्यंत नवीन काहीतरी वाचताय असं नको व्हायला. थोडंसं रिव्हिजन करत राहिला तर चालेल, मात्र नवीन काहीतरी वाचताय आणि मग तुम्ही शिकणार, त्याचं इम्प्लिमेंटेशन करणार असं करू नका. ते फुकटच एक डोक्यामध्ये आणखीन एक काहीतरी एक्स्ट्रा ॲड झाल्यासारखं होईल. त्याच्यामुळे जेवढं तुम्ही आत्तापर्यंत केलंय हे 5 दिवसामध्ये रिव्हिजन करायला सुरुवात करा. ओके, आणि मी असं प्रत्येक लेक्चरमध्ये सांगतो की तुम्ही मिनिमम टेस्ट सॉल्व्ह करायच्या आहेत, एक 10 ते 15 टेस्ट सॉल्व्ह करायच्याच आहेत. बरेच जण ऐकतच नाहीत, नुसतं नेहमी विचारत राहतात की सर कुठली टेस्ट सिरीज घेऊ, कुठलं पब्लिकेशन घेऊ. हा क्वेश्चन विचारायसारखा नाहीयेच. ओके, तर तुम्ही टेस्ट सिरीज द्यायची आहे म्हणजे कुठलंही तुम्ही मार्केटमध्ये जा, कुठलंही बुक घ्या, टेस्ट द्यायला सुरुवात करा. म्हणजे तुम्हाला ते एक्झाम प्रेशर बनल ना, मग तुम्हाला कळत राहील की एक्झाममध्ये आपण कसा अटेम्प्ट करायचा पेपर, किंवा सरळ सरळ प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर घ्यायचे आणि सॉल्व्ह करायचा, संपलं. ओके, तर एकूण एक 5 दिवसामध्ये मिनिमम 10 क्वेश्चन्स सेट तरी तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजेत. मी मिनिमम म्हणतोय 10 पेक्षा जास्त झाले पाहिजेत. ओके, आणि मग हे 10 पेपर सॉल्व्ह करून झाल्यानंतर त्याच्या स्कोअरवरती कंपॅरिझन नका करू की माझा स्कोअर कमी येतोय किंवा माझा स्कोअर जास्त येतोय. या गोष्टींवरती कम्पेअर करा की तुम्ही बाकीचे जे फॅक्टर्स आहेत हे तुम्ही या पेपरमध्ये इम्प्लिमेंट करताय का. म्हणजे टाइम मॅनेजमेंट, हे राऊंड्स कसे अटेम्प्ट करायचे आहेत, कुठला तुमचा एक प्रेफर्ड सब्जेक्ट आहे ज्याला तुम्ही प्रेफरन्स देताय का. तर हे सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करायच्यात आणि हीच प्रॅक्टिस तुमची महत्त्वाची असणार आहे. पेपरचं जे टाइम ड्युरेशन आहे त्याच टाइम ड्युरेशनमध्ये घरी बसून तुम्ही पेपर सॉल्व्ह करायचा आहे आणि त्याच सिरियसनेसमध्ये, म्हणजे एकदम अलाराम लावून तुम्ही 1 तासाचा टाइम ड्युरेशन सेट करायचा, व्यवस्थित बसायचं, कोणीसुद्धा डिस्टर्ब करू नये अशा ठिकाणी बसायचं. त्यानंतर पेपर सॉल्व्ह झाल्यानंतर मग नंतर एकदा तुम्ही आन्सर चेक करायचे आणि कुठलं क्वेश्चन तुमचे कुठल्या सब्जेक्टमध्ये तुम्ही वीक आहे हे तुम्ही कव्हर करायचं. ओके, आणि अशा पद्धतीनेच फॉलो करा. हे 5 दिवस व्यवस्थित फॉलो करा, नक्की तुम्हाला चांगले मार्क पडतील. ओके, आता हे सगळं ऐकून तुम्हाला नक्की प्रेशर आला असणार आहे, तुम्हाला थोडीशी नर्वसनेस सुद्धा असेल जे पहिल्यांदा एक्झाम देतात त्यांच्यासाठी. तर हे प्रेशर रिलीज करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर एक पॉझिटिव्ह एनर्जी स्वतःकडे ठेवायची नेहमी, की असं कधीच निगेटिव्ह वाटू द्यायचं की नाही माझा एवढा अभ्यास राहिला आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. ओके, एक थोडा पॉझिटिव्ह सेन्स बाळगायचा, नेहमी मनामध्ये एक पॉझिटिव्ह विचार येऊ द्यायचे आहेत. ओके, हे मी सांगत नाही, हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे ऑलरेडी. ओके, म्हणजे तुमचं थिंकिंग असेल त्याच पद्धतीने तुमच्यासोबत घडत राहतं. मग तुम्ही जर चांगले विचार करत असाल तर नक्कीच तुम्हाला पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला जे क्वेश्चन्स जो अभ्यास तुम्ही केलेला आहे तशाच प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला दिसतील. ओके, तर चांगला एक पॉझिटिव्ह विचार करा, एक मनामध्ये एक चांगले विचार येऊ द्या. त्याच्यानंतर प्रॉपर रेस्ट घ्या. ओके, हे एक महत्त्वाचं आहे. आता मी असं सांगणं म्हणजे थोडंसं चुकीचं आहे, कारण मी स्वतः आता एक प्रॉपर रेस्टवरती नाही आहे. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही बघत असाल की रात्री 2:30 वाजता एखादा व्हिडिओ आम्ही टाकतो, त्याच्यानंतर मॉर्निंगला उठून परत 4:30-4ला एखादा टाकतोय. ओके, कारण हे आता मी सांगणं हे चुकीचं आहे की प्रॉपर रेस्ट घ्या, बट आता मला तर ते घेण्यासाठी वेळ नाही आहे. बट मी नक्कीच सांगतो की तुम्हाला तुमची एक 16 तारखेची एक्झाम झाल्यानंतर एक 4-5 दिवस बिलकुल फुल रेस्टवरती असेल मी. ओके, मात्र तुम्ही आता थोडे एक 5 दिवस आहेत, रेस्ट घ्या प्रॉपर, एक झोप झाली पाहिजे व्यवस्थित. ओके, मगच ते थोडंसं इम्प्लिमेंटेशन होईल तुमच्या अभ्यासावरती. ओके, आणि एक्झाममध्ये पण तुम्ही थोडा फ्रेश मूडमध्ये असाल तर प्रॉपर रेस्ट घ्या आणि जास्त विचार करू नका. डोंट थिंक मोर बट डू मोर, असं काहीतरी असू द्या लॉजिक लाईफमध्ये. म्हणजे जास्त विचार करू नका की हां असं करायचं का, तसं करायचं का, हे करायचं का, ते करायचं का. त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त करा, प्रॅक्टिकली वागा, त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन करा. ओके, तर अशा पद्धतीने जर अभ्यास तुम्ही करत राहिला, त्यासोबत हे ज्या टिप्स फॉलो करत राहिला तर नक्कीच एक तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी पण येईल, एक कॉन्फिडन्स पण बिल्टअप होईल आणि एक्झामला पेपरसुद्धा तुमचा सोपाच जाणार आहे. ओके, तर व्यवस्थित अभ्यास करा, त्यासोबत रेस्ट पण घ्या भरपूर. ओके, तर भेटूया आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. अभ्यासाला तयार राहा, आता एक 5 दिवस भरपूर आपण अभ्यास करायचा आहे, भरपूर रिव्हिजन करायची आहे. ओके, तर भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.